अमरावती महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात आज एक धक्कादायक आणि तितकेच लक्षवेधी आंदोलन पाहायला मिळाले। वडरपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत अभिनव विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी अंगाला शेण लावून अर्धनग्न अवस्थेत मनपा कार्यालय गाठलेत। या आंदोलनामुळे मनपा प्रशासनासह परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधले आहेत। पाहूया हा विशेष रिपोर्ट। हा कुठचा नाही आहे सांगा बरं मग तुम्ही। अरे मगरू दाखवतो अबे अगरू दाखवा तुमचा आला, पण आम्हाला कुठं दाखवता? तुमच्या अधिकाऱ्याला दाखवा ना, तुमच्या अधिकाऱ्यातून काम करून घ्या ना। तेवढे करा म्हटलं तिकडे पाहिले तर नाल्या बांध होते तिकडे, ज्याचं उघड हात तरी पाहत नाही। अरे बाबा कमाचं कुठं आहे? एक वेळा सांगा, दोन वेळा सांगा, म्हणजे आम्ही काय पेपर सोबत फोटो काढले होतो का देतो आम्ही? एकच काम आहे का आम्हाला? भिका तुला आम्ही रस्त्यावर पडलेले। प्रभाग क्रमांक 10 मधील वडरपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अभिनव विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी बुधवारी अनोखे आंदोलन छेडलेत। अंगाला शेण लावून अर्धनग्न अवस्थेत हातात मागण्यांचे फलक घेऊन ते अमरावती महानगरपालिका कार्यालयात पोहोचलेत। मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय। मनपा कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलेत। यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेत आणि आंदोलक व सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक वादही झाला। या अनोख्या आंदोलनाची माहिती परिसरात पसरताच मनपा कार्यालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली। अनेकांनी या आंदोलनाची चर्चा करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर मनपा उपायुक्त देशमुख आणि आरोग्य अधिकारी अजय जाधव यांनी आंदोलक प्रशांत मेश्राम यांची भेट घेतली। वडरपुरा परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना अशा पद्धतीने आंदोलन करावे लागत असल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत। आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये वडरपुरा स्थित बाजूला वडरपुरा आहे, तेथे गेल्या कितीतरी दिवसापासून शौचालय नाही आहे। लोकांच्या आया बहिणी उघड्यावर संडास करतात। आयुक्तांना किती वेळा निवेदन दिले, एक सोडून 2 वेळा 3 वेळा, पण आयुक्त कानावर घेत नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुन्हा दाद मागू। हे नगरसेवक म्हटलं आपले वाढदिवस, बर्थडे ह्या कार्यक्रमात हे खाऊन गप्पा खुश आहे। मग आम्ही नक्की काय करणार? तुम्हाला माय बहिणी आहे, आम्हाला माय बहिणी आहे, आमच्या माय बहिणीच्या रस्त्यात पडले आहात का? समजा जर आता मी आता अंगाला शेण मारून आलो, कदाचित माझी मागणी मागणी झाली नाही तर मी उद्या चालून फेकून मारून मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाईन। वडरपुरा परिसरातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न आता प्रत्यक्षात किती दिवसात मार्गी लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले असले तरी नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे। प्रशासनाने दिलेले आश्वासन कृतीत उतरते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।